श्री स्वामी समर्थ. मी वैशाली अगदी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. आजची कथा आहे, जेव्हा सगळं हरवलं तेव्हा स्वामी सापडले. खूपच अतिशय सुंदर अशी कथा आहे. कथा ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कथेमध्ये काय घडले हे तुम्हाला समजेल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर कथा बघूया. एका लहानशा गावात माधव नावाचा तरुण राहत होता. आयुष्य त्याच्यासाठी जड झालं होतं. वडील गेले, शेती कर्जात बुडाली, आई आजारी, मित्र दूर गेले. रोज सकाळ उगवायची, पण त्याच्यासाठी ती सकाळ नव्हे, ती एक नवी चिंता असायची. देवावर विश्वास ठेवावा की सोडून द्यावा, हाच प्रश्न त्याच्या मनात सतत घोळत असे. एका रात्री आई आजाराने कराहत होती. औषध घ्यायला पैसे नव्हते. माधव घराबाहेर बसून आकाशाकडे पाहत म्हणाला, देवा, जर तू असशील तर आज मदत कर, नाही तर मी सगळं सोडून देईन. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. पहाटे पहाटे तो गावाबाहेर निघून गेला. पाय नकळत अक्कलकोटच्या दिशेने वळले. 2 दिवस उपाशी चालत तो एका मोडक्या वडाखाली बसला. थकवा, भूक, अश्रू सगळं एकाच वेळी बाहेर आलं. तेवढ्यात एक तेजस्वी पण साध्या वेशातील साधू समोर उभे राहिले. डोळ्यात करुणा होती, पण आवाज कठोर वाटत होता. का रे इतका रडतोस? माधव काही बोलू शकला नाही. फक्त डोळ्यातून पाणी वाहू लागलं. साधू म्हणाले, जो स्वतःच्या नशिबाला शिव्या देतो तो माझा भक्त कसा असू शकतो? ते शब्द माधवाच्या काळजात घुसले. तो खाली मान घालून म्हणाला, माझं सगळं संपलंय. तेव्हा साधूंनी जवळ बसत हलक्या आवाजात सांगितलं, संपणं बाहेरचं असतं रे, आतलं संपलं की माणूस हरतो. तो साधू म्हणजे श्री स्वामी समर्थ होते. पण माधवाला ते उमजलं नाही. स्वामी म्हणाले, आई आजारी आहेत ना तुझी, देवाला दोष देतोस. पण आईच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाने बसलास का कधी? माधव गप्प झाला. देव चमत्कार करेल म्हणून वाट बघतोस, पण तुझ्या हातातून होणारा धर्म तू करतोस का? त्या प्रश्नांनी माधवाचं हृदय हललं. स्वामी उठले आणि म्हणाले, जा आईजवळ बस. पैसे मागू नकोस, प्रेम दे. औषध नसेल तरी हातात ठेव. माधव घरी परतला. आईच्या डोक्यावरून हात फिरवला. पहिल्यांदाच तो तिच्याजवळ शांत बसला. आईच्या डोळ्यातून समाधानाचे अश्रू आले. त्या रात्री माधवाने स्वप्न पाहिले. स्वामी म्हणाले, दुःख संपवायला मी नाही येत रे, तुला मजबूत करायला येतो. दुसऱ्या दिवसापासून माधव बदलला. गावात छोटे काम करू लागला. अपमान आला, नकार आला, पण तो तुटला नाही. प्रत्येक वेळी स्वामींचे शब्द आठवत आज मजबूत झाला की बाहेरचं ओझं हलकं होतं. आई हळूहळू बरी होऊ लागली. एक दिवस शेतीसाठी जुना कागद सापडला. ज्याची आशा नव्हती ती जमीन हातात आली. लोक म्हणाले, चमत्कार. माधव मात्र हसून म्हणाला, चमत्कार नाही झाला, श्रद्धा जागी झाली. वर्षांनी तो पुन्हा अक्कलकोटला गेला. वडाखाली बसला, डोळे मिटले. ओळखीचा आवाज आला, आता का आलास? माधव रडत म्हणाला, आभार मानायला. स्वामी म्हणाले, आभार मला नको, ज्याला तू अंधारात स्वतःला सावरलंस त्याला दे. डोळे उघडले, वड रिकामा होता.
पण हृदय भरलेलं होतं. त्या दिवसानंतर माधव प्रत्येक दुःखी माणसाला एकच गोष्ट सांगत असे, स्वामी समर्थ आयुष्य बदलत नाही, ते आपल्याला आयुष्य झेलायला शिकवतात. आणि खरंच ज्यांच्या हृदयात स्वामी बसतात त्यांचं दुःख कायम राहत नाही, कारण तो माणूस आतून अजिंक्य झालेला असतो. श्री स्वामी समर्थ अखंड साथ. ठीक आहे, आता त्याच कथेचा आपण सल्लम पुढचा भाग बघणार आहोत. अजून खोल मनाला लागणारा, शांतपणे ऐकायला वाचायला योग्य असा भाग आपण बघणार आहोत. माधवचं आयुष्य आता दिसायला स्थिर झालं होतं, पण आता कुठेतरी अजूनही एक कोपरा थरथरत होता. दुःख गेलं होतं, पण त्या दुःखाची भीती मनात बसली होती. पुन्हा आलं तर हा प्रश्न त्याला अस्वस्थ बसू देत नव्हता. एक दिवस गावात फार मोठा अपघात झाला. पावसामुळे नदीला पूर आला आणि काही घर वाहून गेले. लोक ओरडत होते, रडत होते. माधव मदतीला धावला. दुसऱ्यांना सावरताना त्याला जाणवलं, ज्याच्या आयुष्यात स्वामी असतात त्यांना दुःख पाहून पडायची सवय नसते, ते उभे राहतात. त्या रात्री माधव पूर्ण थकून देवासमोर बसला. हात जोडले, पण काहीच मागितलं नाही. फक्त म्हणाला, जसं मला सावरलं तसं यांना सावर. तेवढ्यात त्याला पुन्हा तोच आवाज जाणवला, मनाच्या खोलातूनच, आता तुझी परीक्षा आहे. माधव चाचरला. कशी परीक्षा? उत्तर आलं, ज्याला वेदना कळतात त्याच्याकडूनच सेवा करून घेतली जाते. पुढच्या काही दिवसात माधवाने स्वतःचा वेळ, मेहनत, कधीकधी शेवटचं अन्नसुद्धा इतरांना दिलं. काही लोक म्हणाले, तुझा काय फायदा? तो हसून म्हणाला, फायदा शोधायला गेलो असतो तर देवाचं नावच घेतलं नसतं. एका रात्री आईने त्याला जवळ बोलवलं. डोळ्यात शांतता होती. ती म्हणाली, माझं काम इथे पूर्ण झालं आहे. माधव गडबडला. असं बोलू नकोस आई. ती हळूच हसली. ज्याला स्वामी ओळखायला मिळतात त्याला विरहाची भीती नसते. त्या रात्री आई शांतपणे गेली. या वेदनेने माधव पुन्हा कोसळणार होता, पण काहीतरी वेगळं घडलं. अश्रू आले, पण तक्रार आली नाही. मनात एक वाक्य सतत घुमत होतं, जे हातात ते शरीरानं जातात. कृपा मागे सोडून जातात. आईच्या अंतिम क्षणी ते समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. त्यानं माधवाला मोडू दिलं नाही. काही दिवसांनी तो एकटा अक्कलकोटला गेला. काही बोलला नाही, फक्त बसून राहिला. तेवढ्यात कुणीतरी पाठीवर हात ठेवला. आता समजलं का? माधव डोळे पुसत म्हणाला, हो, दुःख टाळता येत नाही, पण त्यात हरायचं नसतं. स्वामी मंद हसले, म्हणूनच तुला आधी दुःख दिलं, मग समज दिली. माधव म्हणाला, माझं आयुष्य तुझंच आहे. स्वामी म्हणाले, नाही रे, तुझं आयुष्य आता लोकांचं आहे. आज माधव कुठेही गेल्यावर उपदेश देत नाही, स्वतःची कथा सांगत नाही, फक्त हसतो, मदत करतो. कोणी विचारलं ताकद कुठून येते, तो इतकंच म्हणतो, जेव्हा सगळं हरलं तेव्हा स्वामी सापडले. आणि ज्याला एकदा सच्चे स्वामी सापडतात त्याचं आयुष्य पुन्हा कधी रिकामं राहत नाही. श्री स्वामी समर्थ, जे हृदय घडवतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.